नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 8 एप्रिल 2026 वार बुधवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. साम्राज्य उभारण्याकरिता मनाने नाही तर बुद्धीने चालावे लागते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती जिल्ह्यात महा ई सेवा केंद्रावरनं मोठा वाद पेटला आहे. नवीन केंद्रांना मंजुरी देऊ नये अशी जोरदार मागणी करत संघटना आक्रमक झाली आहे. न्यायालयात पिटिशन, मंत्र्यांना निवेदन, तरीही कारवाई नाही आणि आता थेट प्रशासनालाच इशारा. अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन महा ई सेवा केंद्रांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून अखिल स्तरीय महा ई सेवा व आधार केंद्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने याला तीव्र विरोध केला जाते. संघटनेच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात आधीच अनेक महा ई सेवा केंद्र कार्यरत आहेत, त्यामुळे नवीन केंद्रांना मंजुरी दिल्यास सध्याच्या केंद्रांच्या व्यवसायावर परिणाम होणार. याच मुद्द्यावर संघटनेने नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत न्यायालयीन लढाई सुरू केलाय. तसेच राज्यातील अनेक मंत्री आणि शासकीय कार्यालयांना वेळोवेळी निवेदन देऊन ही प्रक्रिया थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप संघटनेने केला आहे. माझं नाव सुदर्शन यावले. मी अमरावती जिल्हा महा ई सेवा केंद्र व आधार केंद्र सचिव म्हणून काम करतो. आमच्या संघटनेमार्फत आम्ही शासनाकडे, महाआयटीकडे व इतर पदाधिकारी कार्यालयाकडे विविध मागण्यांसाठी व समस्यांसाठी पाठपुरावा केला. याची दखल घेत माननीय आशिष शेलार साहेब यांनी दिनांक 11/3/2026 एक सर्व पदाधिकारी बैठक लावली व आपल्या समस्या सोडवण्याविषयी आम्हाला आश्वासित केले. त्यानंतर आम्ही सदर समस्या नियमक व कायदेशीर पद्धतीने सोडवण्याकरता 2025 साली उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे आपले रिट पिटिशन दाखल केले आहे. त्यांचा पण निकाल बाकी आहे. परंतु सदर दोन्ही बाबीचा आदेश प्राप्त न होता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नवीन सेतू केंद्र देण्याची कार्यवाही चालू आहे. ही प्रक्रिया त्वरित थांबवण्यात यावी याविषयी आम्ही आज आंदोलन करीत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवार 8 एप्रिल रोजी संघटनेने अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांना निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की नवीन महा ई सेवा केंद्रांना मंजुरी देऊ नये, सुरू असलेली मंजुरी प्रक्रिया तात्काळ थांबवावी. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर संघटना आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्याची शक्यता आहे. माझं नाव सुहास ठाकरे आहे आणि आम्ही महाराष्ट्र आणि पूर्ण मंत्रालयातही आंदोलन केलेलं होतं आणि त्या आझाद मैदानावरही आंदोलन केलं. आणि आता या अमरावती जिल्ह्यामध्ये लेटेस्ट ऍड काढून अजून सेंटर वाटण्याचं जे एक करत आहे, त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की बाबा हे ऍड आणि ही जाहिरात बंद करा आणि जास्त सेंटर वाढू नका, कारण की पहिलेच बेरोजगारीची संख्या जास्त आहे आणि लोकसंख्येच्या नुसार आखणी करा, त्यानुसार तुम्ही सेंटर वाटा आणि महागाईनुसार आमची हे वाढवा, फीज वाढवा. आज महागाई युद्धाची जी हे झालेली आहे त्याच्यामुळे सगळे रेट वाढलेले आहे. आमची महागाईनुसार आमचे रेट वाढवण्यात यावे आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला दर्जा देण्यात यावा. येऊन जाऊन ऍड काढणे, ऍड हे करणे, त्याच्यामुळे सगळ्या अडचणी निर्माण होत आहे आणि शासनालाही आम्ही याबद्दल कळवलेलं आहे. आम्ही एक निवेदन देवेंद्र फडणवीस साहेबांनाही दिलेलं आहे, बावनकुळे साहेब पालकमंत्री आहे त्यांनाही दिलेलं आहे, आम्ही पंकज भोयर साहेब आहे पालकमंत्री वर्धा त्यांनाही दिलेलं आहे की बाबा या सगळ्या गोष्टी टळल्या पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने चांगलं काम झालेलं पाहिजे आणि शासनाचाच उपक्रम आम्ही राबवत आहे. आज 15-20 वर्षापासून आमची उपजीविकाही त्याच भरोश्यावर आहे आणि त्यावर एक चांगली कारवाई झाली पाहिजे. आणि जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी काकडे साहेबांनाही आता आम्ही निवेदन दिलं. काकडे साहेबांना सांगितलं, अडचणी आम्ही मांडल्या, तर आता या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून काकडे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा ऍड येणार नाही आणि चांगलं काम होईल आणि आमचे जे रेट आहे ते वाढले पाहिजे. या महागाईनुसार आमचे रेट झाले पाहिजे आणि आम्हाला चांगला दर्जा दिला पाहिजे. महा ई सेवा केंद्राच्या मंजुरीवरनं आता संघर्ष
तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. प्रशासन काय भूमिका घेणार आणि संघटना पुढे काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमरावती शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर आता थेट ऍक्शन मोडमध्ये महापौर. प्रभाग क्रमांक 6 मधील विलासनगर मोरबाग परिसरात अचानक पाहणी करत नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी शहरातील स्वच्छता व नागरी सुविधांची स्थिती सुधारण्यासाठी प्रभाग क्रमांक 6 मधील विलासनगर मोरबाग परिसरातील इतवारा बाजार भागाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी अंडा गल्ली आणि गन्ना गल्ली या भागांना थेट भेट देत अस्वच्छता, साचलेले पाणी, नाल्यांची दुरावस्था आणि खराब रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौरांनी या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. यावेळी पीडब्ल्यूडी विभागाचे अभियंता महल्ले यांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले आणि त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान महापौरांनी आवश्यक दुरुस्ती कामांसाठी त्वरित आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आणि कोणत्याही विलंबाशिवाय कामे सुरू करण्याची कडक सूचना दिली. महापौरांनी स्पष्ट शब्दात सांगितले की नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि त्यात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. तसेच स्वच्छता ही प्रशासनासोबतच नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत सर्वांनी मिळून शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या पाहणी दरम्यान नगरसेवक, अधिकारी आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावतीत स्वच्छतेच्या मुद्द्यावर महापौरांनी घेतलेली ही थेट ऍक्शन आता दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी किती वेगाने होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विदर्भातील विद्यार्थ्यांकरिता एक महत्त्वाची संधी. नोकरीच्या मुलाखतीत आत्मविश्वासाने स्वतःला कसं सादर करायचं याकरिता आता खास इंटरव्ह्यू क्लिनिक सुरू करण्यात आलंय. अमरावतीतील प्रोफेसर राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणारा एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय. कॉलेजच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या सभागृहात इंटरव्ह्यू क्लिनिक या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्राचार्य अजय ठाकरे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच प्राध्यापक शशिकांत थोरात, प्राध्यापक लोबास गडेकर आणि प्राध्यापक आसिफ सय्यद हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धात्मक युगात फक्त गुण मिळवणं पुरेसं नसतं, तर मुलाखतीत स्वतःला प्रभावीपणे मांडणं तितकंच महत्वाचं असतं आणि याच उद्देशाने इंटरव्ह्यू क्लिनिक सुरू करण्यात आलंय. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीचा अनुभव, संवाद कौशल्य विकास, आत्मविश्वास वाढ, व्यक्तिमत्व विकास यावर विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासोबतच इन कॅमेरा इंटरव्ह्यू पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे, ज्यामुळे त्यांना स्वतःमधील सुधारणा समजून घेता येईल. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असून मुलाखतीतील प्रश्नोत्तर, देहबोली आणि सादरीकरण यावर सखोल प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्राचार्य अजय ठाकरे यांनी सांगितलं की हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये यश मिळविण्यासाठी नक्कीच मदत करेल. तर प्राध्यापक शशिकांत थोरात यांच्या मते विदर्भातील हा पहिलाच असा प्रयोग आहे. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नाही तर करिअरमध्ये यशस्वी होण्याकरिता आवश्यक कौशल्य देणारा हा उपक्रम नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून रोजगाराच्या संधी अधिक सक्षमपणे मिळवता येतील. अमरावतीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अमरावतीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समिती अमरावती यांच्या वतीने येत्या 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हा भव्य सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने सामूहिक अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव, जीवन संघर्ष आणि कर्तव्यपूर्ती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध विचारवंत व व्याख्याते संजय आवटे यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत संविधानाची 75 वर्षे या विषयावर व्याख्यान. या सर्व कार्यक्रमाची माहिती समितीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काय विषय होता नेमका पत्रकार परिषदेचा? 14 एप्रिलला नेहमीप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांच्या
स्मृतींना त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित आहे, जो नेहमीप्रमाणे आम्ही करत असतो. यावेळेस बाबासाहेबांच्या घटनेचे 75 वर्ष या विषयावर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पत्रकार, वक्ते, संपादक श्री संजय आवटे यांचं व्याख्यान आम्ही ठेवलेलं आहे. घटनेला दिवसेंदिवस नख लावण्याचा प्रयत्न या देशात सुरू आहे आणि म्हणून घटनेला कशा पद्धतीनं घटनेचे लचके तोडण्यात येत आहे हे संजय आवटे यांच्या व्याख्यानातून स्पष्ट होईल. आणि म्हणूनच या सभेचं, या व्याख्यानाचं निमंत्रण देण्यासाठी आम्ही आपल्याला बोलावलं. आपल्या माध्यमातून हेच निमंत्रण जनतेपर्यंत पोहोचवावं ही आपल्याला नम्र विनंती. आणि 14 एप्रिलला आपणही आंबेडकर चौकात यावं ही कळकळीची आणि नम्र विनंती. विचारांना चालना देणारा आणि समाजाला दिशा देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे 14 एप्रिलला सकाळी 9:30 वाजता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उपस्थित राहून या सोहळ्याचा भाग बना. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिव्यांग नागरिकांनी आंदोलन केलं असून प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आपली भूमिका मांडली आहे. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नांदेडमध्ये मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढला. या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणजे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बदलीबाबतची मागणी आहे. मिळालेल्या माहितीनुसार आंदोलकांनी बदली रद्द करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चा पुढे जाऊ नये म्हणून पोलिसांनी प्रयत्न केले, मात्र आंदोलक नियोजन भवन परिसरापर्यंत पोहोचले. यावेळी काही वेळासाठी परिस्थिती तणावपूर्ण झाली, पण कोणतीही गंभीर घटना घडल्याची माहिती नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यावेळी विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरू होती. आंदोलकांनी समितीसमोर आपले निवेदन सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित प्रतिनिधींनी आपल्या मागण्या वरिष्ठ स्तरावर पोहोचविण्याची विनंती केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासनाकडून पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे. नमस्कार, मी राहुल सीताराम साळवे, सकल दिव्यांग संघटना अध्यक्ष. आज माननीय तुकारामजी मुंडे साहेब जे IAS अधिकारी आहे, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, मंत्रालय मुंबई यांची अचानक बदली करण्यात आली. या बदलीचा रोष हा दिव्यांगांनी, सकल दिव्यांग संघटनांनी मंत्रालय मुंबई येथे सुद्धा दाखवला होता. 2 एप्रिल 2026 रोजी सकल दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्याचे माझ्यासह आम्ही मंत्रालयामध्ये धडकलो. मंत्रालयामध्ये धडकून आम्ही मुख्यमंत्री सचिवालय यांच्या दालनासमोर आम्ही ठिय्या आंदोलन केलं आणि आमचं निवेदन दिलं. तेव्हाच माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांच्या आईचं निधन झाल्यामुळं आम्ही आमचं आंदोलन हे थांबवलं आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी झालो. परंतु आज 8 दिवस होते, आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल नाही घेतली, आम्ही केलेल्या आंदोलनाची दखल नाही घेतली. आणि आमची मागणी एकच आहे की तुकारामजी मुंडे साहेब यांची बदली तत्काळ रद्द करण्यात यावी. त्यांना त्यांचा पदभार परत त्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभाग सचिव मंत्रालय मुंबई या पदावर त्यांना नियुक्ती देण्यात यावी. आपण पाहतो संजय गांधी निराधार लाभार्थी जे खरे लाभार्थी आहेत दिव्यांग, यांना 3 महिन्यापासून पगार नाही भेटला. आमदार खासदार निधी खर्च केला जात नाही. स्थानिक स्वराज्य संस्था असेल, नागरी स्वराज्य संस्था असतील, याच्याकडला दिव्यांगाचा 5% राखीव निधी खर्च केला जात नाही. एकमेव तुकारामजी मुंडे साहेब होते ज्यांनी 7 ते 8 महिन्याच्या कार्यकाळामध्ये बोगस लाखो असे बोगस दिव्यांग उघडकीस आणले, असे बोगस संस्था उघडकीस आणल्या. त्यांनी चांगलं काम करत होते आणि चांगलं काम करतेत. आमची एकच मागणी आहे, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ द्यावा एवढी शासनाकडे विनंती आहे. तसेच आजचा जो आमचा आंदोलन आहे, आम्ही सारे तुकाराम मुंडे ह्या जयघोषच्या नाऱ्यानं आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय ते धडकलो आहे. आम्हाला कळलं की अंदाज समिती इथं आलेली आहे, तर अंदाज समितीमध्ये आम्हा दिव्यांगासाठीचा कोणता विषय आहे का? जर आमचा विषय जर नसेल तर आम्ही अंदाज समितीला चले जाऊचा नारा देऊन इथून आम्ही त्यांना हाकलणार आहोत. आमच्या काट्या लाट्या त्यांच्यावर पडणार, कारण दिव्यांगामध्ये हा रोष आहे.
तुकारामजी मुंडे साहेब एकच आहेत जे दिव्यांगांना, लाखो दिव्यांगांना न्याय देतील. म्हणून आमचे एकच घोषवाक्य आहे, खूप झाले गुंडे, एकच हवे तुकाराम मुंडे. धन्यवाद. हा, हे फार मोठी पोलीस प्रशासनाकडून, खरं तर महाराष्ट्र शासन हे दिव्यांगाला घाबरलं आहे, दिव्यांगाच्या या आंदोलनाला घाबरलं आहे. कारण मंत्रालयापर्यंत धाव घेणाऱ्या या दिव्यांगाला महाराष्ट्र शासनाने, पोलीस प्रशासनाला पुढे करून आज आम्हाला इथं उन्हातान्हात अडवलं. माझे दिव्यांग तिथं पडलेत, त्यांना जखमा झाल्यात, मी स्वतः पडलो. हे चुकीचं आहे. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री साहेबांना, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दिव्यांगांचा अंत पाहू नका. दिव्यांग हा जन्मताच एखाद्या शरीरानं, अवयवानं असेल, तुमच्यापेक्षा सुदृढ आहे. तुम्ही जर बलाचा वापर करसाल, आमच्या ह्या काट्या लाट्या, कारण आमचं जर एकदा जर आम्ही जर विसरलो या पोलीस प्रशासन, कारण सदर रक्षण आहे खल निग्रह आहे, हे जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे हे आमच्यासाठी रक्षणासाठी आहे, असे आम्ही आतापर्यंत आम्ही बघितलं. पण जर पोलीस प्रशासन जर आपल्या बळाचा आपण जर गैरवापर त्यांच्याकडून करून घेत असाल तर हे खपून घेतलं जाणार नाही. आमच्याकडे सुद्धा जन्मतच काट्या लाट्या आहेत. जरी तुमच्या पोलीस प्रशासनाकडे काट्या असतील तर आम्हाला जन्मतच परमेश्वरानं काट्या दिल्यात. आमच्या या काट्या जेव्हा उठतील तेव्हा प्रशासन हादरल्याशिवाय राहणार नाही. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आहोत, आमच्या हक्काचा आम्ही इथं कुठे काही तोडफोड केलं नाही, आम्ही शांततेतच आंदोलन करत आहोत. जर आपण जर पोलीस बळाचा जर वापर करून आमचं आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करत असाल तर खबरदार. आज आम्ही नांदेडमध्ये करत आहोत, उद्या मंत्रालयामध्ये येऊ, मुंबई पूर्ण जाम करू. रस्त्यामध्ये तुमचं निवासस्थान असेल किंवा मुंबई नगर उपनगर असेल, लाखो दिव्यांग मंत्रालय मुंबईवर धडकणार. आणि याला जे काही जबाबदार, जे काही हे होईल, याला जबाबदार केवळ तुम्ही राहणार, माननीय मुख्यमंत्री महोदय. कारण विधान भवनामध्ये तुम्ही शाबासकी थोपली. माननीय तुकारामजी मुंडे साहेबांनी दिव्यांग सचिव पद जसं घेतलं, त्यांच्या कामाचा तुम्ही बोलबाला केला, त्यांची पाठ थापली आणि एकाएकी मग 31 तारखेला तुम्ही त्यांची बदलीचे ऑर्डर काढलंच कसा, हे खरंच आम्हाला दिव्यांगाला एकदम आश्चर्यकारक आहे. आम्हाला एकदम शॉक बसलेला आहे. आम्ही नियोजन विभागाच्या 3 गेटला आम्ही आमचे दिव्यांग शिष्टमंडळ पूर्ण आम्ही घेराव घातलेला आहे. जोपर्यंत अंदाज समितीचे पदाधिकारी येऊन आम्हाला लेखी आश्वासन आम्ही त्यांना भेटणार नाही, तर ते अंदाज समितीचे जे कोणी अध्यक्ष सचिव जे कोणी असतील त्यांनी इथून मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी फोन लावावं. फोन लावून त्यांनी मुख्यमंत्री महोदयाने जोपर्यंत आश्वासन देणार नाही की त्यांची बदली रद्द करणार, तोपर्यंत इथले दिव्यांगांनी, तोपर्यंत अंदाज समितीचे जे काही सदस्य आहेत त्यांना आम्ही नांदेडमधून जाऊ देणार नाही. त्यांना न जाऊ देण्यासाठी आम्ही 3 गेट रोखलेले आहेत. इथं जर पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर केला तर आताही सांगतो, माझ्या दिव्यांगाकडे सुद्धा काट्या लाट्या आहेत. या काट्या लाट्या उठायला तुम्ही भाग पाडू नका. तुम्हाला विनंती आहे, हे जे अंदाज समितीचे जे अध्यक्ष सदस्य असतील त्यांना आम्ही फोन करायला लावेल. आणि आपल्याकडून आम्हाला एकच विनंती आहे की तुकारामजी मुंडे साहेब यांची जे आपण जे केलेली जे तडकाफडकी बदली आहे, ही बदली तत्काळ रद्द करावी आणि त्यांना निसंकोच त्यांना त्यांचं काम करू द्यावं. जे काही बोगस दिव्यांग असतील त्यांच्यावर कारवाई करू द्यावी. जे ओरिजिनल आहे त्या ओरिजिनल तर काहीच नाही, जे बोगस आहे त्यांच्यावर होऊ द्यावं. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि माननीय तुकारामजी मुंडे साहेबांना लाखो दिव्यांगाकडून आम्ही त्यांच्या पाठीशी म्हणून आपल्याकडून वचन देतो. आईच्या त्यांच्या निधनामध्ये आम्ही लाखो दिव्यांग या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. आम्ही या दुःखातच आम्ही मंत्रालयामध्ये आम्ही आमचं आंदोलन तात्पुरतं आम्ही स्थगित केलं होतं, परंतु आम्ही अजूनही आमचं आंदोलन उग्र स्वरूपाचे करणार आहोत. धन्यवाद. लोकशाहीत आंदोलन हा अधिकार असला तरी शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत तो पार पाडणं तितकंच महत्वाचं आहे. या प्रकरणात प्रशासन कोणता निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नांदेडमध्ये प्रशासनातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या दौऱ्यात परिवहन विभागाच्या कार्यालयात अनियमितता उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नांदेडमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर होती. या समितीचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी परिवहन महामंडळाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी सुरुवातीला कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. अनेक कर्मचारीही अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी खोत यांनी प्रतिकात्मक पद्धतीने रिकाम्या खुर्चीला हार अर्पण करण्याचा प्रयत्न केला. यानंतर संबंधित अधिकारी तातडीने कार्यालयात उपस्थित झाल्याचे सांगितले जाते. तपासादरम्यान त्या अधिकाऱ्याविरोधात काही तक्रारी प्राप्त झाल्याचा उल्लेख करण्यात आला. तसेच काही आर्थिक अनियमिततेबाबतही आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती पुढे संबंधित विभाग आणि वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार असल्याचे खोत यांनी सांगितले. नांदेड विभागामध्ये सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या माध्यमातून विभाग नियंत्रक यांची आम्ही भेट मागितलेली होती.
एका बाजूला लोकप्रतिनिधी म्हणून भेट मागितली असताना मी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये आणि सर्व पदाधिकारी आधी आलो आणि ऑफिस उघडं ठेवून विभाग नियंत्रक यांनी पलायन केलेलं होतं. जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहिले. खरं बघितलं तर त्यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी आहेत. बदल्या ऑनलाईन सुरू असताना विभाग नियंत्रक यांनी ऑफलाईन बदल्या केलेल्या होत्या आणि प्रत्येक बदली मागं 40,000 50,000 अशा पद्धतीनं पैसे कर्मचाऱ्यांच्याकडून घेतलेले होते. एमडीनी त्यांना आम्ही सस्पेंड करू अशा पद्धतीत मुंबईमध्ये मिटिंगमध्ये आपण सांगितलेलं होतं. पण सस्पेंड तर राहिलं बाजूला, असा मनमानी करणारा या विभाग नियंत्रकाला खऱ्या अर्थानं एसटी महामंडळानं पाठीशी घातलेला आहे. आणि म्हणून आज ते नसल्यामुळं त्यांच्या खुर्चीला आम्ही हार घातला आणि त्यांचा बोर्ड त्या खुर्चीवरती ठेवला. मला वाटतं की परिवहन विभागाला, परिवहन मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. दुट्या लावत असताना पैसे घेतले जातात. जवळच्या लोकांच्या सोयीनुसार त्यांच्या दुट्या लावल्या जातात. विनाकारण चालक वाहक यांना त्रास देण्याचे प्रकार संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या डेपोमध्ये यांच्या माध्यमातून चाललेले आहेत आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आमची संघटनेची आहे. आणि मी राज्याच्या परिवहन मंत्र्यांना गेल्या भेटून सांगणार आहे की आपण पारदर्शकपणानं काम करण्याचा दृष्टिकोन ठेवता, परंतु हे जे काय आपल्या जवळ जे काही दिवे आहेत, ड्युटी आहेत, त्या ड्युट्यांच्यामुळं आपल्या पारदर्शकपणाला हरतळा फासला जात आहे आणि या अधिकाऱ्याला निलंबितच करावं ही मागणी मी परिवहन मंत्र्यांच्याकडे करणार. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती आणि कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. तक्रारीची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भंडाऱ्यात गॅस सिलेंडर बुक करूनही तो तुमच्या घरी पोहोचण्याऐवजी कागदावरच डिलिव्हर होत असेल तर असाच काहीसा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात सुरू आहे. ग्राहकांनी ओटीपी दिलेला नसतानाही त्यांच्या नावावर सिलेंडरची उचल दाखवून मोठी सबसिडी लाटली जात असल्याचा आरोप होत आहे. नेमका हा गॅस घोटाळा काय आहे पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. भंडारा जिल्ह्यात सध्या गॅस वितरण व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. HP कंपनीच्या सिलेंडर बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याचे चित्र समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार अनेक ग्राहक जेव्हा सिलेंडर बुक करून एजन्सीवर पोहोचतात तेव्हा त्यांना तुमचा सिलेंडर आधीच डिलिव्हर झाला आहे असे सांगून रिकाम्या हाती परत पाठविले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे नियमांनुसार सिलेंडर मिळविण्यासाठी OTP आवश्यक असतो, मात्र ग्राहकांनी कोणालाही OTP दिला नसतानाही त्यांच्या खात्यातून सिलेंडर उचल झाल्याचे डिजिटल रेकॉर्डवर दिसत आहे. हा केवळ तांत्रिक बिघाड नसून सिलेंडरचा काळाबाजार करण्यासाठी रचलेला एक सुनियोजित कट असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे जिल्ह्यात सिलेंडरचा तुटवडा असताना दुसरीकडे अशा बनावट डिलिव्हरी दाखवून सामान्य जनतेच्या हक्कावर डाका टाकला जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिला आता सिलेंडर नाही तर स्वयंपाक कसा करायचा असा उद्विग्न प्रश्न विचारित आहेत. माझे नाव निकलेश भांडारकर आहे. माझी अडचण अशी आहे की मी OTPसाठी एकदा म्हणजे 20-19 तारखेला काहीतरी हंडा बुकिंग केलो आणि 21-22 तारखेच्या दरम्यान मला हंडा डिलेवरीचा मेसेज आला आणि मी तर OTP अजून कुणाला पण दिलं नाही, काही नाही, तरी OTP हंडा डिलेवर कसा झाला आणि त्याच्यामुळं मला सबसिडी पण जमा झाली. आता मला वाटलं काही हंडा मिळेल बा अगोदर यांनी रिसीव्ह केला असं मला वाटलं, पण नंतर परत हंडा म्हणजे बुकिंगसाठी टाकलं तर 16 तारीख देत आहे. म्हणजे तेव्हापर्यंत मी काय करावं यांना विचारलं तर माहिती बी बरोबर देत नाही. मला वाटते याच्या कुठेतरी भोंगड कारभार आहे आणि हे कुठेतरी भ्रष्टाचार करतात. शासनाने यांच्याकडे थोडीशी चांगल्यानं दखल केला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केला पाहिजे. कारण आम्ही माहिती यांना विचारावं ते माहिती पण बरोबर देत नाही आणि हे आपलेच मनमानी करून इकडं तिकडं हे म्हणजे कुठं सांगत आहेत, बरोबर माहीत नाही. आता आमच्या घरी आहे, चुलीवर स्वयंपाक करणं चालू आहे. 15-20 झालं चुलीवर स्वयंपाक करतो आम्ही काय करावं यांना. यांच्यासाठी हे धंदेवाल्यांना किंवा ओमनीवाल्यांनी हंडे ब्लॅकमध्ये विकत असावेत, कारण इकडं हंडा टंचाई आहे. गाड्या ओमनीच्या ह्या चालू आहेत, गॅसवाल्या गाड्या चालू आहेत
मग यांच्यावर काहीतरी कारवाई करावा किंवा यांची काहीतरी शासनाने दखल केल्या पाहिजे अशी माझी मागणी आहे. तालुका पुरवठा विभागाने यावर केवळ सूचना दिल्याचे जुजबी उत्तर दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र लूट सुरूच आहे. या घोटाळ्यामागे नेमके कुणाचे आशीर्वाद आहेत आणि दोषींवर गुन्हे कधी दाखल होणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रोशन कापसे, पुरवठा अधिकारी, तहसीलदार राखणी. आपल्याकडे माझ्याकडे मागील 2 ते 3 दिवसात अशा 5-6 लोकांनी मला तक्रारी केली आहेत की आमच्याकडे OTP आली आहे आणि मॅसेज आला आहे की सिलेंडर डिलिव्हर्ड झाला, परंतु सिलेंडर आमच्यापर्यंत पोहोच झालेला नाही. अशा तक्रारी माझ्यापर्यंत पण प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने मी सदर गॅस एजन्सी, गुरुदेव गॅस एजन्सी राखांदूर यांच्या मालकांसोबत प्रत्यक्षात बोलणं केलं असता त्यांनी सदरचा सॉफ्टवेअरमध्ये काही चुका झाल्यामुळं असे मेसेज जात असल्याचे मला सांगितले आहे. त्यानंतर सदर कंपनीचे सेल्स ऑफिसर यांनासुद्धा मी सदरची बाब निदर्शनास आणून दिली आहे आणि त्या अनुषंगाने आमची कार्यवाही करणे सुरू आहे. या प्रकारामुळे भंडाऱ्यातील सामान्य नागरिक आर्थिक आणि मानसिक त्रासात आहे. आता गरज आहे ती प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी गॅस एजन्सीचे परवाने रद्द करण्याची. धारणी शहरात पुन्हा एकदा अजब गजब कारभार समोर आला आहे. रस्त्याच्या कामाकरिता काम सुरू आहे असा फलक लावायचा होता, परंतु इथे तर चक्क सोलर लाईटचा खांबच उखडून आडवा टाकण्यात आलाय. हा निष्काळजीपणा आहे की प्रशासनाचा खेळ? धारणी शहर हे नेहमीच भोंगळ कारभार आणि अजब निर्णयांमुळे चर्चेत असतं. आता पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे. पोस्ट ऑफिस रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी नागरिकांना सूचना देण्यासाठी काम सुरू आहे असं फलक लावणे अपेक्षित होते, मात्र ठेकेदाराने वेगळाच मार्ग अवलंबिला आहे. सूचना फलक लावण्याऐवजी चक्क सोलर पॅनल लाईटसह संपूर्ण खांब उपळून रस्त्याच्या मध्ये आडवा टाकण्यात आलाय. या प्रकारामुळे 2 गंभीर प्रश्न उपस्थित होतात. सार्वजनिक मालमत्तेची अशी उधळपट्टी का आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष का करते? नागरिकांमध्ये यामुळे संतापाची भावना आहे, कारण अशा निष्काळजीपणामुळे अपघात होण्याची शक्यता देखील वाढते. धारणीतील हा प्रकार केवळ हास्यास्पद नाही, तर तो प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे. धारणीतील हा प्रकार प्रशासनाकरिता डोळे उघडणार आहे की पुन्हा एकदा दुर्लक्ष होणार? असा भोंगळ कारभारावर कारवाई होणं गरजेचं आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शका. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला LRC सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा NST सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर NST सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या अतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.